आणि तिथं कोणताही वेश कीर्ती तिथं वाढत नाही. अशी मायबापी गो माता. अरे त्या गायी वळण्याकरता कृष्ण परमात्मानं अवतार घेतला. किती देवानं गायी वळल्या? 9 लाख गायी वळल्या. आपलं बाजीरावचं बेट बाप जर बुखारीनं पडला, दुखण्यानं पडला तर 2 बैलाला 2 गाईला चारा टाकत नाही. चारा टाक म्हणलं तर म्हणते बाबा तुम्हाला कळलं काय, माझं पोझिशन जाईल, मी शिकलेला कॉलेज कुमार. अरे त्यानं अवतार घेतला गायीसाठी, गायीचं रक्षण करण्याकरता. म्हणून आपल्याला गोमातेचं आणि श्रीचं रक्षण करायचंय. स्त्रीला सन्मान मिळावा, कोण्याही जातीची स्त्री असू द्या, कोण्याही धर्माची असू द्या. ती जगदंबा महाकाली ती आई आहे. म्हणून मायबाप सर्वांनी ही विनंती लक्षात घ्या, गायीची आणि आपल्या माईची. अरे घरामधली माईच्या डोळ्यात आसू येऊ नये. आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवना आकारा. आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवना आकारा. आई माझी मायेचा सागरा
का आपले लोक माईवर बोलतात, गाईवर बोलतात, उंच शब्दात बोलतात. अरे गाईवर बोलण्यापेक्षा गाई पाळा, आईच्या कैता म्हणण्यापेक्षा आईला सांभाळा. डोळ्याला पाणी लावू 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 गीत म्हणतात. आई माझी, याची आई वृद्धाश्रमात, त्या म्हणणाराची आई एकानं तर बापानं लेकाला मारलं. बाप कीर्तनात बसला आणि महाराज कंबर बांधून बाप सांगू लागला, अशी बापाची सेवा कराव, तशी बापाची सेवा कराव. बाप उठला, पायातले चप्पल काढे, वज वज मागून गेला, 2-3 उभ्या कीर्तनात महाराजाला हाणल्या. लोक म्हणजे महाराजाला काऊन मारता, महाराजाला काऊन मारता. महाराज बापावर म्हणला, बाप बोलालो 3दा इळत मारते म्हणला मला. बाप म्हणला 3दा मला हे मारते. इथं म्हणला डोळ्याला झेंडू बाम लावू लावू लढाले आणि बापावर बोलाले. अरे बापावर बोलण्यापेक्षा बापाला सांभाळा, आईवर बोलण्यापेक्षा आईला सांभाळा, गाईवर बोलण्यापेक्षा गाईला सांभाळा. काही लोक उच्ची बोलतात, जोऱ्यात. अरे जोऱ्यात बोलू नका, तुमच्या शब्दाला तेवढी उंच राहू दे. शब्दाला उंची पाहिजे. म्हणून मायबाप तर त्या ठिकाणी गोमाता ही आपली आई हे बर का. मग तिचा सन्मान आपण करावा. राज्यमाता तर पदवी दिली सरकारने. आता पुढच्या महिन्यामध्ये गो हत्या ही बंद होणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या आपल्या तालुक्यावर जाऊन तहसीलदाराकडे अर्ज द्यायचा आणि विनंती पत्र करायचं. आपल्याला विनंती करायची, आपल्याला मोर्चा काढायचा नाही, कोणते रोड अडवायचा नाही, कोणाला त्रास देत नाही. फक्त एक विनंती, फक्त एकच वेळ 10 ते 11. आमचा हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा आणि सर्व त्या ठिकाणी आम्ही जिल्हे तालुके पिंजून काढे सर्व तयारी केलेली आहे. बहुसंख्येनं आम्ही ते असं जायचं नाही, नुसतं जायचं नाही खांद्यावर दस्ती टाकून, नुसतं असं जायचं नाही, टाळ मृदंग घेऊन जायचं. ज्ञानोबा मा